पाथरी पोलीस स्टेशनतर्फे जुगार अड्ड्यावर मोठा छापा टाकण्यात आला। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। या कारवाईत 75,770 रुपये व 4 दुचाकी 1,45,000 रुपये असा एकूण 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावर जप्ती करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितेश डोरलीकर यांच्या पथकाने निमगाव परिसरात पेट्रोलिंग करीत असताना खबरीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अतुल भांडेकर नवेगाव गडचिरोली, लोमेश राजगडे निमगाव, दुर्योधन मुद्दमवार हरंबा, कुणाल भडके दाबगाव, ज्ञानेश्वर सहारे व्याहाडबुज, सागर ताडुलवार निमगाव, गुरुदास ढोले निमगाव, नरेंद्र बोरुले सावली, अरविंद चिमुरकर निमगाव, देवनाथ झाडे निमगाव, मुखरू नागापुरे निमगाव यांना पोलिसांनी जुगार खेळताना रंगेहात पकडले। या कारवाईत आरोपी विरुद्ध कलम 12A महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पाथरीचे ठाणेदार नितेश डोरलीकर, शैलेश कोरे, गिरीधर आंबोरकर, मेघश्याम गायकवाड, अमित मस्के, किरण भगत, श्रीराम बोदलकर, विकास वनकर, बळीराम बारेकर यांनी केली। सावलीवरून प्रवीण गेडाम यांची रिपोर्ट।